नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आत्ता संतोष देशमुख जे काही हत्या प्रकरण झालेलं आहे तर ते थंबनेलवरती तुम्ही पाहिलेलंच आहे की सुदर्शन घुले जेलमध्ये मागतोय मटन चिकन। तर काय आहे याबद्दलची अपडेट जाणून घेऊया। तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। तर मित्रांनो, आता संतोष देशमुख बीड हत्या प्रकरण जे झालेलं आहे तर त्यामध्ये मुख्य आरोपी आहे तो म्हणजे सुदर्शन घुले। तर सुदर्शन घुले हत्या केल्यानंतर कशा प्रकारे पळून गेला, कुठे कुठे लपला, कुठे कुठे गेला, म्हणजे पुणे असेल, गोवा असेल, गुजरात असेल, कुठे कुठे गेला असेल, मंदिरातही तो राहिलेला आहे। म्हणजे जेव्हापासून हत्या झाली आणि तेव्हापासून त्याचं नाव समोर आलं तेव्हापासून त्याच्यासाठी हे कालचक्र बनलेलं आहे। तर त्याचा वाईट दिवस चालू झालेला आहे। तर मित्रांनो, आता हा सुदर्शन घुले जो आहे त्याने किती निर्घुणपणे हत्या केलेली आहे आपण ते पाहिलेलंच आहे। त्याने हत्या कशी केली, त्यानंतर तो कुठे कुठे गेला, हे सर्व पाहिलेलं आहे। त्यामुळे आपण त्यामध्ये वेळ घालवणार नाहीये। तर शेतकरी मित्रांनो, जेव्हापासून सुदर्शन घुलेला पोलिसांनी पुण्यामधून अटक केलेली आहे आणि त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे तेव्हापासून त्याचा दिनक्रम कसा आहे ते जाणून घेऊया। तर त्याला अगोदर सकाळी उठल्यानंतर चहा दिला जातो, त्यानंतर त्याची चौकशी केली जाते, त्यानंतर त्याला जेवण दिलं जातं। जेवणानंतर पुन्हा चौकशी असते, त्यानंतर पुन्हा चहा असतो आणि त्यानंतर संध्याकाळचं जेवण असतं। तर मित्रांनो, आता जेलमध्ये सर्व कैदी जे असतात तर त्यांना एकसारखं जेवण दिलं जातं हे तर आपल्याला माहीतच आहे। परंतु हा जो काही सुदर्शन घुले आहे तर त्याने विशेष जेवणाची विनंती त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचं असं म्हणणं आहे की मला जेवणामध्ये चिकन, मटण किंवा जे काही स्पेशल असं व्यवस्थित चांगलं जेवण असतं ते दिलं जावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे। खरोखर असं म्हणजे त्याची वागणूक आता त्याने ज्या पद्धतीने खून केलेला आहे तर ते तुम्हाला तर माहीतच आहे। त्यामुळे तो किती नीच माणूस आहे हे तर आपल्याला माहीतच आहे। आणि असा नीच माणसाला, म्हणजे नीच माणसाचं व्यक्तिमत्व कसं असेल ते तर सांगायलाच नको। तर त्याला जेवणामध्ये चिकन, मच्छी किंवा इतर जे काही चांगलं जेवण असतं तर ते हवं असतं। म्हणजे त्याची ती रोजचं रुटीनच त्याचं त्या जेवणामध्ये असावं असंच मला वाटतंय। कारण जेलमध्ये जेव्हापासून त्याला एक व्यक्ती म्हणजे एवढं निर्लज्जपणे, एवढा क्रूरपणे खून केलेला असताना त्या व्यक्तीला खरोखर जेवण जातं का हो? म्हणजे आपल्याला जर संतोष भाऊंचा जर मृतदेह आठवला किंवा ते फुटेज आठवले, आपण तर फक्त फुटेज पाहिलेले आहे, ते जर फुटेज आठवले तरीसुद्धा आपल्या तोंडचं पाणी पळतंय, आपल्याला जेवण जात नाही आहे। आणि या व्यक्तीने तर स्वतः खून केलेला आहे आणि तरीसुद्धा हा जेवण मागतोय। तर ते काय मागतोय, म्हणजे किती क्रूर माणूस आहे, याचं जे काही व्यक्तिमत्व आहे तर ते क्रूरतेने भरलेलं आहे असंच म्हटलं तरी चालेल। आणि हा जो काही व्यक्ती आहे म्हणजे एवढे नीचपणाने जी हत्या केलेली आहे, एवढं असतानासुद्धा बीडमधलं वातावरण कसं आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधलं वातावरण कसं आहे हे तर यापासून तर तो वंचित नाही आहे। म्हणजे हे त्याला माहीत नाही असंही नाही। एवढं सगळं माहीत असतानासुद्धा तो स्वतःसाठी, म्हणजे बाहेरचा विचार न करता, बाहेरच्या जगामध्ये काय चाललं हे विचार न करता फक्त स्वतःचाच विचार करतोय। स्वतःचं जेवण, मला हे हवंय, मला ते हवंय, अशा गोष्टी करतोय। तर खरोखर शेतकरी मित्रांनो, मला तर असं वाटतंय की याला जेलमध्ये चांगलं जेवण न देता खरोखर याचं म्हणजे याला थर्ड डिग्री, म्हणजे या पोलिसांना सुद्धा कबुली देत नाही आहे किंवा आपल्या गुन्ह्याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही आहे, चौकशीत योग्य मार्गदर्शन देत नाही, म्हणजे योग्य प्रकारचा प्रतिसाद देत नाही आहे। आणि असं असताना पोलीस त्याला थर्ड डिग्रीचा वापर का करत नाही आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। कारण पोलिसांकडे कितीही कठोर गुन्हेगार गेला तरीसुद्धा पोलीस त्याच्याकडून गुन्हा कबूल करत असता। मग सुदर्शन घुलेकडून एवढ्या दिवसांपासून सुदर्शन घुले हा जेलमध्ये आहे, तरीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे, तरीसुद्धा पोलिसांना तो गुन्हा का कबूल करत नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। आणि खरं तर अशा व्यक्तीला चांगलं जेवण, म्हणजे त्याच्या मागण्या पूर्ण न करता त्याला थर्ड डिग्री देऊन त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घ्यावा आणि जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला द्यावी असंच मला वाटतंय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की सुदर्शन घुले जेलमध्ये जे काही जेवण स्वतःसाठी मागतोय, चिकन, मटण, मच्छी किंवा मिश्र अन्न जे मागतोय तर ते देणं कितपत योग्य आहे, म्हणजे खरोखर हे देण्याच्या तो लायकीचा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।